आजोबाची काळजी पण घे, पण आईची आधी. कारण आई वेळेवर खाते की नाही, वेळेवर झोपते की नाही हे बघायचं आणि मला सांगायचं. कारण ती एकदा काम करायला लागली की सगळं विसरून जाते. स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाहीत. काम म्हटलं की काम. हे मात्र आहे रे बाप. काम म्हणजे फक्त काम आणि ऑफिस. आम्ही सगळे तिच्यावर लक्ष ठेवू. फ्रेंड, हॅपी ज्योती. थँक्यू माझा बेटा. काय रे, तू 4 दिवसासाठी चाललाय परदेशात. असा गेला आणि असा आला. आता जाताना त्याला असं रडून निरोप देणारेस का? अरे तुझी पहिली बायको कुठे आहे? पहिली बायको? बॉस मामा. बॉस मामा पहिली बायको? आहे तो बाहेर गाडीजवळ. नेहा, मी समीरला सोबतच राहायला सांगेल. तुला काही लागलं त्याला सांग. पोचल्यावर फोन करशील. हो. निघूया. चल चल चला. आणि मी सांगितलेलं सगळं करायचं. ओके ओके. याचा काय उपयोग आहे? याचा काय उपयोग नाही. केवढे फोन आहे तिथे. यातला एक फोन गायब झाला तर कोणाला कळणार आहे? मीनाक्षी, तुला फोन हवाच होता, घे. मी आले 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 आले. सिमी काकू, येऊ का? तुम्ही बोलला ना. या. काकू, यश गेला ना व्यवस्थित? ऑफकोर्स. आता सगळं तुमच्याच वर पडत असेल, हो ना? हो, युअर राईट. पण सवय झाली आहे मला आता. आय एम मॅनेजिंग. हो हो. एक ना फार असं गमतीशीर व्हिडिओ आलाय, तुम्हाला बघायचंय? हो. मला बघायला आवडेल. दाखव ना व्हिडिओ. अरे देवा, मेले. सिमी काकू, ते काय झालं, वस्तू आहेत ना त्या जागेवर नव्हत्या, तर मी म्हटलं की मी ठेवते ना, म्हणजे तर म्हणून मी त्या ठेवत होते. कुठे कुठे? काय ग आई, तुला फ्रेंडची आठवण येते का? मला सुद्धा फ्रेंडची आठवण येते. आपण त्याला फोन करूया का? बरी बाळा, आता नको. तुला शाळेत जायला उशीर होतोय ना. तू शाळेतून आलीस ना की आपण रात्री फोन करू. ठीक आहे. चल, त्या इंजेक्शन देते मी तुला.
आई तू आता बॉस आहेस तरी पण रडते. बॉस मी ऑफिस मध्ये, इथे घरी तर मी माझ्या परीची मम्मा आहे ना. चल चल, पटकन तयार हो. पॅक पॅक करायची ना. अरे काकू तुम्ही काय हे? किती धावपळ करतेस आणि एकटीनेच? सांगायचंच ना मला, उठवायचंच, मी आले असते मदतीला. अहो काकू मला आता सवय झाली. तुम्ही कशाला झोपमोड करताय? झोपमोड काय, कमाल करतेस तू. आणि आम्ही काय आता परखे आहोत का ग? काकू खरंच मला जमतंय, आणि नाही जमलं ना तर मी हक्काने सांगेन तुम्हाला. ओके ओके. चल परी बाळा पटकन. गुड गर्ल. वॉटर बॉटल कुठे? बाय. बाय सिम्मी आजी. बाय. अभ्यास कर. यशचा फोन. अरे परी डबा घेऊन जायचा विसरली. नेहा एक मिनिट, तू फोन रिसीव्ह कर, मी परीला डबा नेऊन देते. थँक्यू काकू. नो वरीज. ऐक, आज परी शाळेत रिकामा डबा घेऊन गेलीये. अरे देवा, का? दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. तर नेहाला परीचा डबा रिकामा असल्याचा शाळेतून फोन येईल, तसा रूलच आहे आमच्या शाळेचा. पण हा फोन आल्यानंतर नेहा खूप अस्वस्थ होईल, तिची चिडचिड होईल, तिला काळजी वाटेल. तिच्या या अशा रेसलेस अवस्थेतच तिच्याकडून एखादी जबरदस्त चूक व्हायला हवी आहे. व्हायला पाहिजे म्हणजे? ती तू तशी घडवून आणायचीस. कोणी? मी? हो. आहो पण मी कसं म्हणजे? डोकं आहे तुला? मग ते वापर, मार्ग आपोआप सुचतील. आणि काम जमणार नसेल तर तसं सांग. तुझा तो व्हिडिओ आहे माझ्याकडे, नेहालाही कळू देत ना की तुला नेमकं काय काय जमतं ते. अरे देवा. काय नाही, मी कुठे काय? काहीतरी पुटपुटलीस तू. मी परत एकदा सांगते, काम जमत नसेल तर तसं सांग, म्हणजे मला पुढे काय करायचंय माझं माझं ठरवता येईल. आज पप्पांकडे खूप रिकामा वेळ आहे. तुझा व्हिडिओ बघितला तर खूप टाइमपास होईल त्यांचा मस्त. आणि पुढचे सोपस्कार करायला पोलीस आहेतच. नाही नको ना, मी ट्राय करते ना. ट्राय नाही, काम करायचंच, नाहीतर पोलीस. हो करते. गुड. हो परी, तुझी आई ऑफिसची बॉस आहे ना, त्यामुळे तुला इथे भोगावं लागतंय. पण कसं आहे, ती चौधरींची सून आहे, त्यामुळे तिला ऑफिसचं काम ना जास्त महत्वाचं आहे. माय परी डार्लिंग, आय एम सो सॉरी. आज ना तुला उपाशी राहावं लागणार. मी सांगतोय तेवढं कर आणि परीकडे लक्ष दे. बाकी सगळं काय असेल तर काकू बघून घेईल. तू ऐकतेस ना? हो ऐकतेय, बोल. हे बघ नेहा, हे असं ओव्हर एक्झर्शननी ना तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल आणि ते मला अजिबात चालणार नाही. एनिवेज मी उद्या येतोय, मी आलो ना की तुला जबरदस्ती घरी बसवणार आहे. बराच उशीर झाला असेल तिकडे, आता दमली असशील तू, झोप थोडा वेळ. आणि हॅलो, लिसन, विश मी लक. इट्स अन इम्पॉर्टंट डील. हॅलो फ्रेंड, आई झोपलीये. ओके ठीक आहे. तू स्वतःची आणि आईची काळजी घे. ओके ओके बाय. गुड नाईट. गुड नाईट. पप्पा, आपल्या नेहाला की टेन्शन आहे का? काय झालं? तिच्याकडून ना खूप मोठी चूक झाली पप्पा. काय झालं? म्हणजे मला जेव्हा कळलं ना, मी तर इतकी शॉक झाले, तुम्हाला सांगते. पाल्लाळ लावू नकोस, काय झालं ते सांग.
हा म्हणजे काय झालंय पप्पा की तिच्याकडून आहे ना इलेक्ट्रिसिटीचं बिल जरा जास्त भरलं गेलंय. जास्त म्हणजे किती जास्त? 1 करोड रुपये. म्हणजे आपल्याला ऍक्च्युली 1 लाख रुपयेच बिल आलंय, पण तिच्याकडून भरताना काहीतरी घोळ झालाय. टेन्शन आलं असेल तिला कदाचित कसलं तरी. म्हणजे हे पेमेंट जर झालं असतं तर आपल्याला किती प्रॉब्लेम्स आले असते. पण थँक गॉड म्हणजे त्या लोकांनीच मला फोन करून विचारले. ते आधी मी बघत होते ना हे सगळे व्यवहार, त्यामुळे त्यांना असं वाटलं की माझ्याकडून जे झालंय की काय, पण म्हणून क्रॉस चेक करायला त्यांनी मला फोन केला होता. 1 लाखाच्या ऐवजी 1 करोड. नेहा अशी चूक करणं शक्य नाही. एक्झॅक्टली मी तेच सांगितलं त्यांना. आणि मी स्वतःलाही तेच म्हणत होते की आपल्या नेहाकडून अशी चूक होणं शक्यच नाहीये. तिला टेन्शन आलं असेल म्हणून. पण पप्पा चूक ती चूकच आहे ना. आणि नेहाकडून झालीये ही चूक. ते त्यांनी मला ना ट्रान्झॅक्शनचे डिटेल्स पाठवले. जस्ट वेट. हे बघा. त्यांना वाटत होतं की हे पैसे मीच ऍडव्हान्स पेमेंट म्हणून भरले. सो मला काय वाटतं आपण आपल्या बेसिक बजेट मधले 20% इनिशियली इन्व्हेस्ट करू, म्हणजे सो दॅट वी कॅन बँग ऑन स्टार्ट करू शकतो आणि बूस्ट पण एक चांगला मिळेल असं मला वाटतं. 1 सेकंड ना. हॅलो आजोबा. आजोबा मी जरा एका कॉलवर आहे, मी तुम्हाला करू कॉल? मीटिंग जरा होल्डवर ठेव. हो आजोबा. काय सर काही अर्जंट आहे? आपलं इलेक्ट्रिसिटीचं बिल किती आलं होतं साधारण, काय अंदाज आहे? इलेक्ट्रिसिटी बिल हो 1 लाख रुपये. पेमेंट कितीचं केलंय? 1 लाख रुपये. तर पुन्हा एकदा चेक कर. अरे देवा, इतकी मोठी अमाऊंट कशी गेली? चेक कोणी दुसऱ्याने काढला होता का? तू आल्यापासून मला कळलं की आपलेपणा काय असतो, नाती काय असतात, केअर करणं काय असतं हे मला तुझ्यामुळे कळलं. तू डब्यात आणलेली ती सांडग्याची भाजी, तू ऑफिसमध्ये भरवलेला तो प्रेमाने भरवलेला घास, त्या सगळ्याची चव न माझ्या जिभेवर अजूनही रेंगाळती. खरं तर ती माझ्या मनामध्ये सुद्धा आहे. मला ती खूप हवीशी वाटतीये. तेव्हाच मला वाटलं होतं की ही चव आयुष्यभर माझ्या सोबत असावी. तुझं ते ऑफिसमध्ये असणं, नसणं, हसणं, सर सर म्हणत धाडकन दरवाजा उघडून आत येणं, तुझं सर 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 करून मला कॉफी विचारणं, ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात. आणि हे सगळं खूप छान आहे आणि ह्या सगळ्याची मला आता खूपच सवय झाली आहे. म्हणजे इतकी सवय झाली ना की आता हे नसलं तरी मला करमत नाही आणि हे असावं असं वाटतं. तू नसलीस ना की घरी मला चैन पडत नाही आणि मला ऑफिसमध्ये चैन पडत नाही. आता मला असं वाटतं की आयुष्यभर मी तुझी साथ द्यावी आणि तू माझी साथ द्यावी. देशील ना? तुझाच लगनाळू, प्रेमाळू, मायाळू, समीर. काय होतं सर? तुम्ही मस्करी करताय का माझी? नाही. मी हे जे काही चिठ्ठीत लिहिलंय ते खरंच तुम्हाला मला सांगायचं होतं. हो. माझा ना विश्वासच बसत नाहीये. म्हणजे तुम्ही जे काही हे सांगताय ते माझे कान मला जे ऐकवतायत ते खरंच सगळं खरं आहे का? हो. माय गॉड सर, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की तुमचं माझ्यावर प्रेम आहे? हो. आणि तुम्हाला माझ्याशी लग्न करायचंय? हो. हे खरंच खरं आहे का? मी किती वेळेला हो 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 म्हणायचंय. आता माझ्याकडनं एकदा तुम्ही अनुमोदन घेतलं ना, मी हो 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 होच म्हणतोय की माझं. तुम्हाला खरं वाटत नसेल तर तुम्ही जा, कामाला लागा, जा. नाही सॉरी सर, मी जरा
कन्फर्म करत होते. किती वेळेला कन्फर्म करणार? आता माणूस म्हणतोय ना हो हो जाऊ दे, जा तुम्ही कामाला लागा, मला नाही बोलायचं. तुम्ही चिडू नका ना सर. मला सांगा. काय फायनली आन्सर फॉर यू. थँक्यू. काय रे समीर, तुला बाकीचं सगळं बोलायला वेळ आहे ना, पण तुझ्या आयुष्यात एवढी मोठी गोष्ट घडून गेली आणि तू मला सांगितलं पण नाही. नाही बरोबर आहे, आयुष्यातली मोठी गोष्ट आहे, पण काय आहे, आता ऑफिस टाइम आहे की नाही, हे सगळं आता इथे बोलायची काही गरज आहे का शेफाली? प्लीज कुठे बोलू नका प्लीज. का काय ही मनातल्या मनात बोलली तरी सगळ्या गावभर ऐकायला जातं. ते सगळं जाऊ दे. शेफाली, तू आधी मला सांग, कसं घडलं, म्हणजे कसं प्रपोज केलं याने? मी तुला सांगते. अरे काय मी तुला सांगते काय, हे असं का करतोयस, का नकल करतोयस तिची? नेहा हे सगळं इथे नको ना, आता आपण कामाला लागूया बरं प्लीज, ही वेळ नाहीये बरं. नेहा 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 गो, एक मोठा प्रॉब्लेम झालाय माहितीये का तुला? तू जरी ऐकलीस ना तरी तुलाही वाईट वाटेल, तुझं मन सुन्न होईल, तुला सुचणार नाही काही. काय झालंय वहिनी? तुला माहिती का, तू आमच्या शेजारचा पिंट्या, त्याला ना मोबाईलमुळे कॅन्सर झाला. मोबाईलमुळे कॅन्सर? काही काय बोलता वहिनी? तुला जर विश्वास नसेल तर फोन लावून देऊ का? आता लावा. अरे वहिनी, काही फोन लावायची काही गरज नाही, बोल तू. त्या पिंट्याची आई सकाळपासून रडतीये जेव्हापासून कळलं की त्याला कॅन्सर झालाय. मला एक गोष्ट कळत नाही की ह्या मोबाईलचे फायदे लोकांना जसे माहित आहेत तसे तोटे का माहित नाहीये. का लोक मोबाईल इतका वापरतात ग? आता मोबाईल म्हणजे काय श्वास आहे का ऑक्सिजन आहे की तो अगदी घेतला नाही तरी प्रॉब्लेम होते? 2-3 एक मिनिट वहिनी, हे जे तुम्ही तावं असं करून बोलताय ना, सगळं बरोबर आहे, पण लक्षात घ्या आपण आता ऑफिस मध्ये आहोत. आणि मला एक सांगा, या सगळ्यात मुद्दा काय आहे? मग मुद्दा असा आहे की तू माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी म्हणजे ऑफिसच्या लोकांसाठी एक गोष्ट करशील का नाही? काय? तू ना ऑफिस मध्ये ना 9 ते 11 नो मोबाईल टाइम कर. 9 ते 11 ही ऑफिसची महत्वाची वेळ आहे. त्यावेळेला अनेक मीटिंग्स होत असतात, कोऑर्डिनेट करत असतात लोक एकमेकांशी, आणि त्यावेळेला मोबाईल बंद ठेवायचा हे शक्य नाही. मग काय झालं? आपण मनात आणलेलं आता सगळं करू शकतो. आपल्याकडे लँडलाईन आहे, लॅपटॉप आहे, ते कम्प्युटर आहे, ते तुम्ही करा ना. म्हणजे मग तुम्हाला मेसेज काय, फोन काय ते द्यायचं ते द्या ना. आणि 2 तासाचा प्रश्न आहे. वहिनी बरं बघू आपण. अरे बघू काय बघू, ऑफिसमध्ये शक्य नाहीये. हो, आपण एक काम करूया का, आजचा दिवस, फक्त आजचा दिवस तरी आपण हे पाळूयात, 9 ते 11. ओके, हा चालेल ना? हा सगळ्यांनी ऐका जरा, ऐका. आजपासून म्हणजे आजचा दिवस, हा 9 ते 11 नो मोबाईल टाइम असं मॅडमनी सांगितलेलं आहे. आता कामाला लागूया. हो हो चालेल. एक पण हा नियम तू. हा काकू, हॅलो हॅलो यश. काय झालं काकू? एक मिनिट थांबा. अरे मी ना ऑफिसला निघाले. ऑफिसला? का ग, ऑल ओके? नाही ना रे, तेच तर. अरे आपल्या परीसची ना पॅरेंट्स मीटिंग आहे शाळेमध्ये, आणि नेमकी नेहा फोन उचलत नाहीये. म्हणजे मी मगासपासून फोन करते तिला, ती आपल्या ऑफिसमध्ये एखाद्या महत्वाच्या मीटिंग मध्ये असेल, पण आता मी इतके फोन केलेत म्हटल्यानंतर काहीतरी अर्जंट असणार आहे, कळायला पाहिजे की नाही तिला. नाही बरोबर आहे, पण मीटिंग बद्दल आधी इन्फॉर्म केलं नव्हतं का शाळेने? अरे ऑफकोर्स, म्हणजे आपल्या स्टाफने ना ते लेटर खोलीमध्ये ठेवलं होतं, पण आय थिंक नेहाच्या नजरेतून ना ते निसटलं असावं. आणि तुला तर माहितीये ना, आपल्या परीची नवीन शाळा आहे नाही, आणि आपली शाळा किती स्ट्रिक्ट आहे रूल्स बाबतीत. तर मग ही मीटिंग अटेंड करणं गरजेचं आहे यश. कामं होत राहतात हा यश, आणि बिझनेस काय आपलाच आहे ना, कुठे जाणार आहे रे तो पळून. पण मुलांचं शिक्षण ते महत्वाचं आहे. आता तूच मला सांग, मुलांचं शिक्षण महत्वाचं का या मीटिंग महत्वाच्या? तुला माहितीये, आपल्या शाळेमधून आहे ना, इथे पॅलेसमध्ये फोनही आला होता या संदर्भात. तू ऑफिसच्या लँडलाईनवर ट्राय केलंस का? अरे म्हणजे काय,
ऑफकोर्स तिथे मी केव्हापासून ट्राय करते, एंगेज देतोय, सतत एंगेज. आणि आपल्या समीरला फोन केला तर तो नॉट रिचेबल. नेहा तर फोन उचलत नाहीच आहे. आणि ती ही कोणती आपली शेफाली, तिचाही फोन लागत नाहीये. आपल्या नेहाचा अजून एखादा ऍडिशनल नंबर आहे का रे? नाही, अजून नाहीये. हे बघ, तू नको काळजी करू काकू, मी बघतो काहीतरी. मी प्रयत्न करतो कॉन्टॅक्ट करायचा. ओके ओके बाय. बघ हा, लवकर लवकर तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू. ओके. थँक्यू सो मच यश. तशी चिमुरडी हुशार आहे, पटकन पटणाऱ्यातली नाही. शेवटी पोरगी कोणाची आहे. पण आता या सगळ्या गोष्टीला किमान 1-2 आठवडे तरी जाणार. काय करावं बरं, काय करावं. ड्रायव्हर काका, ड्रायव्हर काका, पटकन आईला फोन लावा. कशाला? आज पॅरेंट्स मीटिंग आहे ना, सगळ्यांचे पॅरेंट्स आले. पर्यंत इथे नाही आणि आई सुद्धा आली नाहीये. तुम्ही कॉल करा ना. त्याचं काय आहे, आई ऑफिस वरून येणार आहे ना, मग तिला यायला थोडा वेळ लागेल. येत असेल ती. थोड्या वेळात तर मीटिंग सुरू होईल. तुम्ही फोन लावा ना. मी कसा लावणार फोन परी? माझ्याकडे आहे ना तुझ्या आईचा नंबर नाहीये. मला पाठव, मी सांगू. तू सांगतेस? बरं, 1 मिनिट सांग. 998 998 777 777 88. अहो अहो, बोल ना. अहो ऐकलत का? परीच्या शाळेतून फोन आला होता आता. तुला? हो, कारण की ऑल्टरनेट नंबर म्हणून माझाच नंबर दिलाय ना नेहाने शाळेमध्ये. आणि तुम्हाला माहितीये का की आज परीच्या शाळेमध्ये पॅरेंट्स मीटिंग आहे आणि नेहाचा फोनच लागत नाहीये. मला तर वाटतं की नेहाला ना या मीटिंग बद्दल काही माहितीच नसावं, नाहीतर ती मला बोलली असते ना. नाही, नेहा विसरली असेल सांगायला. हो नाही हो, शाळेतूनही तिला आता फोन करतायत आणि ती फोनच उचलत नाहीये म्हणे. मला तर वाटतं ती एखाद्या मीटिंग मध्ये अडकली असेल का हो? असू शकेल. पण परी तिकडे एकटीच वाट बघते ना हो शाळेत. सगळ्या मुलांचे पॅरेंट्स आले असतील आणि आपली परी बिचारी एकटीच. तू तयार आहेस ना? का आवरायचंय तुला काही? मी कशाला? जावं लागेल ना आपल्याला पेरेंट्स मीटिंगला परीच्या. नेहा पण फोन उचलत नाहीये, यश पण इथे नाहीये. तुला फोन आलाय तर आपल्यालाच जावं लागेल ना तिकडे. परीच्या पेरेंट्स मीटिंगला आपण जायचं? हो, जावं तर लागेलच ना. अरे मग चालेल, तयारच आहे मी. चला जाऊया. चला. काय झालं? अगं काय, मोबाईल कुठे होता तुझा? किती वेळ फोन करते मी. एवढी कुठली मीटिंग होती अर्जंट? काय झालं काय काकू? मोबाईल बघ तुझा. हो. अरे देवा, 52 मिस्ड कॉल्स. एक्झॅक्टली. काय आहे नेहा? अगं आज परीच्या शाळेमध्ये पॅरेंट्स मीटिंग होती. मी विसरले. किती एक्सायटेड होती माहिती का परी सकाळी शाळेत जाताना, की आज तिला तिची आई भेटायला येणार आहे. तिला तिच्या मित्रमैत्रिणींना तुझी भेट घडून आणायची होती आणि तू फोनही उचलायला तयार नाहीयेस. काकू, फोन का उचलत नव्हतीस? नको, उगाच आता बोलले ना तर सिमी काकू वहिनीला ओरडतील. काही नाही काकू, मी लगेच निघते. 1 मिनिट, आता जाऊन काय उपयोग आहे? मीटिंग आम्हाला संपत आली असेल आणि परीचे मित्रमैत्रिणी आम्हाला शाळेतून घरी गेले असते. सो जस्ट फॉरगेट इट. तू कॅरी ऑन विथ युअर वर्क. ओके? नाही काकू, परी थांबली असेल माझ्यासाठी, वाट बघत असेल माझी. मी जाते. ओ कम ऑन नेहा, इट्स ओके, राहू देत. अगं परी, माझं बाळ, मला असं वाटलं तू गेलीस. नाही, अगं उलट आम्हीच थांबलो इथे. मी म्हणालेले ना माझी आई नक्की येणार. खरंच जागा मी जाणारच होतो, पण
परी हट्टानी थांबलीच. ती सगळ्यांना सांगत होती माझी आई येणार येणार. तिने आतापर्यंत एक सुद्धा मीटिंग चुकवलेली नाही म्हणून थांबलो आम्ही. तुम्हा मायलेकींना कुणाचीही नजर नको लागू. आई नको ना. आई हळू हळू. परी थांब बाळा. परी थांब. ये लवकर ये. आपण इंजेक्शन देणार होतं. ये लवकर बस. आई ती आमची स्कूल फ्रेंड आहे ना अनायता. ती रोज रडत असते. टीचर काय बोलल्या ना तरीही रडते आणि नाही बोलल्या तरीही रडते. मग तू तिला काही सांगत नाहीस? हो सांगते ना. तू रडत नाहीस ना? नाही मी तर स्ट्रॉंग आले. आता स्ट्रॉंगल इंजेक्शन घेणार ना? आता रडू नकोस. नाही रडणार. परी तुझा फ्रेंड आता आपल्याला विसरलाय. म्हणजे कालपासून त्यांनी फोनच नाही केलाय. आज काय झालं? फ्रेंड असं का वागतोय? मला तर असं वाटतंय आता फ्रेंडला आपली काही पडलीच नाही. हो ना? एक्सक्यूज मी, तू परीच्या मनात माझ्याविषयी काय भरवते का? हा Missed you. Missed you too. Hi. सर आपण कधी करायचं लग्न? शेफाली मला काही नका देऊ. मला माझी स्पेस द्या. काय मारण आहे? पाठीत मारून छातीच्या बरगड्या तुटायची वेळ आली. सॉरी. हसका लागणं गुन्हा झालाय. मला स्पेस द्या. धन्यवाद. या तुम्ही. सर सांगा ना कधी करायचं आपण लग्न? अरे करेंगे. अभी ट्रायल लव है, फिर कंफर्म लव होगा, फिर कंफर्म शादी होगी, फिर सब होगा. थोड़ा रोको, मैं पहले ही बोला था. थोड़ा घाई मत करो. आता तर ना कधी एकदाचं लग्न कन्फर्म होतंय असं झालंय. यश कधी आलास? बस आताच. बरं कशी झाली बिझनेस ट्रिप? फॅन्टॅस्टिक. थोडी हेक्टिक होती पण वी क्रॅक्ड दोज डील्स. दॅट्स वंडरफुल वंडरफुल. यश आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे अरे काल तू कामात बिझी होतास आणि मी तुला सतत फोन करत होते. ते काय करून नेहाचा फोन लागत नव्हता ना. मग मी खूपच हायपर झाले. अरे दॅट्स ओके काकू. नंतर सगळं मॅनेज झालं ना. अहो यश यू नो व्हॉट, तू हल्ली बदलस. मी का? गिफ्ट कुठे माझं? हल्ली ना तू फॉरेन ट्रिप सोडून येताना माझ्यासाठी एकही गिफ्ट आणत नाहीयेस. सॉरी व्हेरी सॉरी. ऍक्च्युली काकू मी म्हणालो ना की खरंच थोडी हेक्टिक होती ही ट्रिप आणि मला शॉपिंग साठी कुठे जायलाच नाही मिळालं. पण नेक्स्ट टाइम आय प्रॉमिस. मी जेव्हा जाईन ना तेव्हा तू तुझी अख्खी लिस्ट दे. मी सगळं घेऊन येईन. प्रॉमिस. नेक्स्ट टाइम म्हणजे तू परत कुठे चाललायस का? परी आणि नेहाला सोडून? नाही इतक्यात नाही पण जेव्हा जाईन तेव्हा यावेळी दोघींना घेऊन जाईन. आणि काकू आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर द गिफ्ट. अरे इट्स ओके. आय वॉज जस्ट जोकिंग. आणि तसंही
लग्नानंतर आईपासून मुलगा थोडा लांब जातोच, तेवढं समजतं मला. असं काय नाहीये काकू. आणि असलं तरी इट्स ओके. बरं, तू आत्ताच आलायस, तुला रूम मध्ये स्नॅक्स कॉफी पाठवू? नाही आता काही नको, थँक्स. येस प्लीज प्लीज. आणि आरामही कर. हा हो, आणि नेहाही या सुट्टी घेते. नेहा आज सुट्टी घेते. दॅट्स वंडरफुल. म्हणजे ती सतत इतकी कामात बिझी असते ना. आज सबंध दिवस घरी. लक्ष लागेल ना तिचं इथे घरात. नाही, खरं तर सबंध दिवस नाही, म्हणजे लंचला आम्ही कुठेतरी बाहेर जाऊ. ओ दॅट्स वंडरफुल यश. म्हणजे बरं आहे, तू तिलाही थोडा वेळ द्यायला हवा, तिलाही बरं वाटेल. आय नो. अँड बाय द वे, तिचं असं कामात बिझी असणं तू हसण्यावर नेऊ नकोस. हा नाही यश, मला काळजी वाटते तिची, म्हणून सांगते मी तुला. सतत काय रे काम काम काम. माणसाला थोडा चेंज पण हवा ना, ब्रेक हवा. आय नो. पण बरं आहे की तू आज सुट्टी घेतलीस, म्हणजे आज तिला पूर्ण वेळ तुला देता येईल. एनिवेज, मी जरा आजोबांना भेटून येतो. या शो शो. सॉरी मी पुन्हा विचारलं, चुकून तोंडून निघून गेलं. तुम्ही नाही बोललात तरी चालेल, ह्याचं उत्तर नाही दिलं तरी चालेल, प्लीज. यश आलाय. अरे वा, चांगलंय की मग. काय यात काय चांगलंय? मग यात वाईट काय ते नाही कळलं मला. सॉरी मी पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न विचारला, माझं चुकलं. मी परत तुम्हाला नाही प्रश्न विचारणार, आणि तुम्ही याही प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तरी चालेल मला. मॅडम जरा तुझं ते तोंड बंद कर आणि मी काय सांगते ते ऐक. बोला ना. आज दिवसभर नेहा ऑफिस मध्ये नसली तरी तू तिला सतत फोन करणार आहेस. कशासाठी? कशाही साठी. छोट्या छोट्या गोष्टींसाठी, ऑफिस मधल्या काय काम आहे हे विचारण्यासाठी, काम झालं असेल तर ते झालं हे सांगण्यासाठी, नाही झालं तर ते नाही झालं हे सांगण्यासाठी तिला सतत फोन करायचा, प्रश्न विचारायचे, तिला अजिबात उसंत मिळू द्यायची नाही, बिझी ठेवायचं तिला सतत. ओके. आज माझ्या पॅलेसमध्ये यश आणि नेहा एक क्षणभरही निवांत गप्पा मारत मला दिसले ना, तर तुझी नोकरी जाईल. का? माझी अहो का? पण मी काय केलं? मी काय सांगितलं ते कळलंय का? हो कळलं. कळलं हा सिम्मी निकम्मी. सगळं मीच करणार तर तू काय करणार? जास्त डोकं वापरू नकोस. मी सांगितलं तेवढं कर, कामाला लाग. हो करते ना मी. हो चालेल. ठेव मॅडम. माय डिअर नेहा, आता बघूच तू तुझ्या लाडक्या यशला किती वेळ देऊ शकतेस. आणि त्यात खूप इम्पॉर्टंट फाईल्स आहेत. आणि समीर सरांनी मला सांगितलंय की कोणालाही आत येऊ द्यायचं नाही, म्हणून मी तुम्हाला बाहेर जा म्हणायला आले होते. हा यश सरांचा लॅपटॉप आहे? हो. या लॅपटॉपला काहीतरी केलं पाहिजे. मग तर मी बाहेर जाऊच शकत नाही. का म्हणजे लक्ष ठेवायला नको का? वहिनी, हे ना ऑफिस आहे, इथे लॅपटॉप वर वगैरे लक्ष ठेवायची काही एक गरज नाहीये. तुम्ही जा बरं. तुम्ही निघा. नाही मी निघा. नाही मी बोलते तुम्ही नाही. मला निघायचं. काय करू? या लॅपटॉपला धक्का मारू का? वहिनी तुम्ही हे काय केलं तुम्ही? मी नाही केलं. तुझ्यामुळे झालंय. गप्प बसा. तुमच्यामुळे झालंय. तू ओढलंस ना मला, म्हणून हे झालं सगळं. किती खोटं बोलता वहिनी तुम्ही. अरे हे बघा, हे तुमच्यामुळे झालंय किंवा तुम्ही मुद्दाम केलं. मी आज सरांना नाव सांगेन तुमचं.
वा वा, आज छान बेत दिसतोय, खमंग वास सुटलाय. सुख हो सुख. आज माझ्या आईने माझ्या फ्रेंडचं आणि माझ्या आवडीचं जेवण केलंय. अरे वा, मज्जा आहे तुझी. एक्झॅक्टली. पण आज नेहाने तिची अर्धी सुट्टी किचन मध्ये घालवली. मला कौतुक वाटतंय तुझं. म्हणजे इतरांना या गोष्टी घरात राहून सुद्धा सुचत नाही. राईट. कसं आहे ना, आजचा दिवस स्पेशल आहे ना. म्हणजे माझाही नवरा जर 2-4 दिवस बाहेर असता आणि नंतर आला असता तर मग मीही त्याच्यासाठी त्याच्या आवडीचंच काहीतरी बनवलं असतं. आजोबा, तुमच्यासाठी आज मी थोडा कमी गोड शिरा बनवलाय. तू शिरा केलास सुद्धा? अहो आजोबा, कितीचा वेळ लागतो? रवा भाजलेला होता, ही तयारी करेपर्यंत झाला. पण हे पण मला कमी गोडाचा शिरा का? ही शिक्षा का मला? शिक्षा नाही पप्पा, पथ्य आहे हे. अगं आज आनंदाचा दिवस आहे, एक दिवस चालेल ना गोड. कशाला उगाच? आज फक्त एकाच माणसाला अगोड गोष्ट सुद्धा गोड लागणार आहे बरं का. तुम्ही सुरू करा. अगं तू का वाढायला थांबलीयस? तू बस की जेवायला. आजोबा, तुम्ही आधी जेवून घ्या, मी नंतर बसते. मग मी पण नंतरच बसतो ना. अरे कशाला? काय नुसती बडबड सुरू आहे इथे. त्यात आता हा नवरा बायकोच्या प्रेमाचा ड्रामा. वहिनी का फोन करत नाहीये? आजूबाजूला आहे ना माझ्या एक जण कामाचा नाहीये. युजलेस. आपण एकत्र बसूया ना. तू नंतर बसणार असेल तर मी थांबतो, आपण नंतर बसू. अरे पण अगं बस ना नेहा, नाहीतर मी पण नाही जेवणार. काय चाललंय तुमचं? कम ऑन. ते नवरा बायकोला एकत्र जेवायचं असेल तर त्यांचा प्लान का फेल करताय तुम्ही? लेट देम एन्जॉय. बरं ठीक आहे, चला आम्ही सुरुवात करतो. 1 मिनिट, आधी सगळ्यांनी हात जोडा. ओ ओ, अरे का काय का ती सांगते ना, हात जोडा जोडा हात. जानकीने लहानपणी काय शिकवलं ते आठव जरा. अरे हो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म.